आता तुम्ही बघू शकता बघा, मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतलं 2 ते 3 वेळा आणि पाण्यात घालून घेतलं. आता एका कढईमध्ये आपण 4 पळी तेल घालून घेऊया. तेल घातल्यानंतर त्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेऊया. कढीपत्ता घातल्यानंतर आता कांदा घालून घेऊया. एक कांदा बारीक कापून घेतला होता. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता आपण आला लसूण पेस्ट घालूया. आला लसूण पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया. आता कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यामुळे चिकनला चव चांगली येते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हळद घालूया, धना पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण मालवणी मसाला घालूया. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढा तुम्ही मसाल्याचा वापर करू शकता. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता वाटण घालूया. वाटण घातल्यानंतर वाटणही मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता त्यामध्ये सर्व चिकन घालून घेऊया. आता हे बघा, चिकन सर्व घालून घेऊया. चिकन घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया चिकन आणि झाकण लावून आपल्याला 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे परत. हे बघा, आता 2 मिनटं झालेली आहे. झाकण काढूया आपण. चिकनला पाणी सुटलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी पाणी घालून घेते आणि ते पाणी मी ओतणार आहे अर्धा कप आणि परत व्यवस्थित मिक्स करून आपण झाकण लावून शिजवून घेऊया 2 मिनटं. असं करून आहे ना मी हे चिकन आहे ना अर्धा तास शिजवलं स्लो गॅसवरती. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता चिकन बनवून तयार झालं आहे. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया. त्याचबरोबर आपण गरम मसाला घालून घेऊया. आता कस्तुरी मेथी मी टोपावर ठेवली होती गरम करत, ती कस्तुरी मेथी घालून घेऊया आणि आता व्यवस्थित मिक्स करूया. कोथिंबीर घालूया आणि हे तुम्ही बघू शकता चिकन बनवून तयार झालं आहे. हा माझा व्हिडिओ कसा वाटला चिकनचा तो नक्कीच मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. आता तुम्ही बघू शकता, हे बघा चिकन बरोबर आता मी भाकरी बनवली आहे आणि मला कमेंट करून सांगा हे चिकन कसं बनलं. त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.